वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण किंगडम मोनेरा हा भाग पूर्ण केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड किंगडम दॅट इज किंगडम प्रोटिस्टा हा भाग पाहणार आहोत. किंगडम प्रोटिस्टा, दीज आर युनिसेल्युलर यूकॅरियोटिक्स. किंगडम प्रोटिस्टा यामध्ये येणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर युनिसेल्युलर अँड दे आर यूकॅरियोटिक्स. यूकॅरियोटिक्स म्हणजे द सेल्स विथ न्यूक्लियस. त्यांच्या ज्या बॉडी सेल्स आहेत, त्यांच्या बॉडीच्या ज्या पेशी आहेत त्यामध्ये न्यूक्लियस हा एक डेफिनाईट घटक असतो. जसं आपण पाहिलं किंगडम मोनेरामध्ये युनिसेल्युलर आहेत परंतु दे आर प्रोकॅरियोट्स, म्हणजे त्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस हे स्ट्रक्चर ॲब्सेंट आहे. तर किंगडम प्रोटिस्टा हा मोनेरापेक्षा थोडा डेव्हलप्ड किंगडम आहे, ज्यामध्ये सेल्स या यूकॅरियोटिक्स आहेत. त्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आणि इतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स प्रेझेंट असतात. दे आर मोटाईल. त्यांच्यामध्ये मूवमेंट पॉसिबल आहे अँड दॅट मोटिलिटी इज ड्यू टू फ्लॅजेला अँड सिलिया दे आर प्रेझेंट. आपण पाहिलं होतं की किंगडम मोनेरामध्ये फक्त फ्लॅजेला आहेत, सिलिया त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असतात. तर आता हे फ्लॅजेला आणि सिलिया काय आहेत? तर दीज आर सिलिया आर हेअर लाईक प्रोजेक्शन्स, केसांप्रमाणे असणारे तंतू आहेत. तर फ्लॅजेला हाही सिलियापेक्षा थोडा लांब असणारा भाग आहे आणि या दोन्हीही घटकांमुळं त्या सेलमध्ये मोटिलिटी किंवा मूवमेंट पॉसिबल होत असते. ऑर दे आर नॉन मोटाईल. काही प्रोटिस्ट हे मोटाईल्स आहेत तर काही नॉन मोटाईल आहेत, त्यांच्यामध्ये मूवमेंट शक्य नाही. देन रिप्रोडक्शन इज बाय टू मेथड्स, असेक्शुअल मेथड अँड सेक्शुअल मेथड. तर असेक्शुअल मेथडमध्ये बाय मायटॉसिस. आता असेक्शुअल मेथड म्हणजे ज्याच्यामध्ये एकच पॅरेंट हा भाग घेत असतो आणि त्याच्या बॉडीमध्ये सेल डिवाईड होतात आणि एकापासून 2 हे इंडिव्हिज्युअल तयार केले जातात आणि त्या डिव्हिजनला मायटॉसिस डिव्हिजन असं म्हणतात. तर सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत मायटॉसिस. पण इथं असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे युनिपॅरेंटल, एकच पॅरेंट आहे आणि या ठिकाणी गॅमेट्स हे तयार केले जात नाहीत, मेल फिमेल गॅमेट्स हे तयार होत नाहीत. तर सेकंड आहे सेक्शुअल मेथड अँड बाय द सेक्शुअल मेथड इट ऑकर्स बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. इथं सेक्शुअल मेथडमध्ये 2 पॅरेंट लागतात, बाय पॅरेंटल मेथड आहे आणि यामध्ये गॅमेट्स हे तयार केले जातात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट्स हे तयार होतात. अँड देअर फ्युजन म्हणजे ते एकत्रित येतात, जे तयार झालेले 2 गॅमेट आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, हे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होते किंवा एकत्रित येतात, फ्युजन होते अँड झायगोट फॉर्मेशन ऑकर्स. आणि त्या दोघांपासून झायगोट नावाचं स्ट्रक्चर तयार होते आणि या झायगोटमध्ये डेव्हलपमेंट होते आणि नवीन प्रोटिस्ट हा तयार केला जातो. अशा पद्धतीने दोन्ही मेथडद्वारे, असेक्शुअल आणि सेक्शुअल मेथडद्वारे किंगडम प्रोटिस्टाचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे रिप्रोड्यूस करत असतात. दिस किंगडम फॉर्म्स अ लिंक विथ द अदर्स डीलिंग विथ प्लांट, ॲनिमल्स अँड फंगाय. किंगडम प्रोटिस्टा हा जो किंगडम आहे हा किंगडम मोनेरा आणि यांच्यापेक्षा जे 3 हायर किंगडम आहेत, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेली आणि फंगाय, या दोघांमध्ये एक कनेक्टिंग लिंक, एक दुवा असण्याचं काम करतो. कारण हा काही कॅरेक्टर मोनेरासारखे कॅरी करतो तर काही कॅरेक्टर तो हायर किंगडमसारखे कॅरी करतो. त्याच्यामुळे इट इज अ कनेक्टिंग लिंक, जोडण्याचं काम करतो. प्रोटिस्ट इन्क्लूड्स क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स अँड प्रोटोझोआन. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 कॅटेगरीज पाहायला मिळतात. तर ते आपण पाहू. पहिली कॅटेगरी आहे क्रायसोफाइट्स. द क्रायसोफाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्लांट लाईक प्रोटिस्ट. प्लांटसारखे दिसणारे जे प्रोटिस्ट आहेत त्यांना क्रायसोफाइट्स असं म्हटलं जातं. धिस ग्रुप इन्क्लूड्स डायटम्स अँड गोल्डन अल्गी विच आर कॉल्ड ॲज डेस्मिड्स. आता क्रायसोफाइट्समध्ये 2 महत्त्वाचे घटक येतात. पहिला आहे डायटम्स आणि दुसरा आहे गोल्डन अल्गी.
मागे आपण पाहिलं होतं की किंगडम मोनेरामध्ये जे सायनोबॅक्टेरिया आहेत त्यांना ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतात, कारण तिथं अल्गी म्हणण्याचा उद्देश किंगडम प्लांटीसारखं त्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए नावाचं फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे. तसं हे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत, म्हणजे प्लांटसारखे असणारे प्रोटिस्ट आहेत आणि प्लांटसारखे आहेत म्हणून अल्गी, आणि कलर हा गोल्डन आहे म्हणून गोल्डन अल्गी विच आर ऑल्सो कॉल्ड ॲज डेस्मिड्स. दीज आर फोटोसिंथेटिक. आता हे जे क्रायसोफायट्स आहेत ते ऑटोट्रॉफिक आहेत. आता फोटोसिंथेटिक म्हणजे दे आर प्रिपेअरिंग देअर ओन फूड बाय युझिंग सनलाईट, म्हणजेच ते ऑटोट्रॉफ्स आहेत आणि सनलाईटपासून ते स्वतःचं फूड तयार करण्यासाठी त्या एनर्जीचा वापर करतात. दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर अँड मराईन वॉटर. हे दोन्ही वॉटरमध्ये पाहायला मिळतात, गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात सुद्धा. दे आर मायक्रोस्कोपिक अँड दे फ्लोट पॅसिवली ऑन वॉटर, ऑल्सो कॉल्ड ॲज प्लँक्टॉन्स. क्रायसोफायट्स हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत आणि ते वॉटरमध्ये आढळणारे आहेत, फ्रेश वॉटर किंवा मराईन वॉटर, आणि त्याच्यामुळे हे वॉटरवर तरंगतात. पॅसिवली म्हणजे वॉटरच्या जशा मुवमेंट होतील त्या अनुसार हे क्रायसोफायट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असतात. ॲक्टिव्ह मुवमेंट त्यांच्यामध्ये नाही. ॲक्टिव्ह म्हणजे स्वतःहून जे हालचाली करतात त्यांना ॲक्टिव्ह मुवमेंट, आणि पॅसिव्ह मुवमेंट जे स्वतःहून हलत नाहीत, ते ज्या मीडियामध्ये प्रेझेंट आहेत त्या मीडियामध्ये जर मुवमेंट होत असेल तर त्या मुवमेंटमुळं हे प्रोटिस्टा किंवा हे क्रायसोफायट्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह केले जातात. The cell wall is composed of two thin halves resembling a soap box. आता हे जे क्रायसोफायट्स आहेत यांची जी सेल वॉल आहे ही दोन पातळ हॅल्व तुकड्यांनी जोडलेली आहे. अँड दॅट रिझेंबल्स लाईक अ सोप बॉक्स. हे जे दोन तुकडे आहेत हे जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा त्याचा आकार हा सोप बॉक्ससारखा होतो. म्हणजे साबण ठेवण्यासाठी ज्या बॉक्स वापरल्या जातात तर त्या बॉक्ससारखे आहे. ज्या दोन फ्लॅप आहेत आणि हे दोन जे हॅल्व्स आहेत ते एकदम पातळ आहेत. The walls are embedded with silica, thus the walls are indestructible. आता ह्यांच्या ज्या सेल वॉल आहेत या सिलिकापासून बनलेल्या आहेत आणि सिलिकापासून बनलेल्या असल्यामुळं त्या इनडिस्ट्रक्टिबल आहेत, म्हणजे त्या डिस्ट्रक्ट होऊ शकत नाहीत किंवा त्या नष्ट होऊ शकत नाहीत. The diatoms have left behind large amount of cell wall deposits in their habitat, and accumulation over billions of years is referred to as diatomous earth. आता हे डायटम्स ज्या एरियात किंवा ज्या वॉटर बॉडीजमध्ये राहतात त्या ठिकाणी ह्या डायटम्सचे जे सेल वॉल आहेत हे त्यांच्या हॅबिटेटमध्ये म्हणजे राहण्याच्या जागेवर नंबर ऑफ सेल वॉल डिपॉझिट केल्या जातात, तशाला तशा राहतात. आता ह्या डिपॉझिट का होतात? कारण ह्या इनडिस्ट्रक्टिबल आहेत आणि त्याच्यामुळं त्या तशाच डिपॉझिट होतात आणि बिलियन्स ऑफ इयर्स ह्यांच्या डिपॉझिशनमुळं ते ॲक्युम्युलेट होतात, एकत्र होतात आणि त्या भागाला डायॲटमस अर्थ असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी या डायटम्सच्या सेल वॉलचं प्रमाण जास्त आहे. द सेल वॉल हॅज सिलिका. आपल्याला माहीत आहे की हे जे डायटम्स आहेत यांची सेल वॉल ही सिलिकामुळे बनलेली आहे. अँड सो इट इज ग्रिटी. ग्रिटी चकाकणारं आहे, कारण सेल वॉल ही शिल्लक राहिलेली आहे इनडिस्ट्रक्टिबल असल्यामुळं, आणि या सेल वॉलमध्ये सिलिका आहे आणि सिलिकामुळं ती जी डायटमस अर्थ आहे ही चकाकणारी असते. अँड धिस सॉईल इज यूज्ड इन पॉलिशिंग, फिल्ट्रेशन ऑफ ऑइल्स अँड सिरप. आणि मग ही जी सॉईल आहे ज्या ठिकाणी ह्या सिलिका वॉल सेल वॉल ह्या डिपॉझिट झालेल्या आहेत दॅट इज यूज्ड इन पॉलिशिंग. त्याचा वापर पॉलिश करण्याकरता किंवा ऑइल आणि सिरपचं फिल्ट्रेशन करण्याकरता केला जातो. डायटम्स आर चीफ प्रोड्युसर्स इन ओशन. आता जे मराईन वॉटरमध्ये राहणारे आहेत तर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज चीफ प्रोड्युसर्स इन ओशन. आता प्रोड्युसर्स म्हणजे दे आर प्रिपेअरिंग देअर ओन फूड. प्रोड्युसर्स फूड तयार करणारे जे आहेत, ऑर्गॅनिक मॅटर तयार करणारे जे आहेत त्यांना प्रोड्युसर्स असं म्हणतात. तर ओशनमध्ये
मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये जे स्वतःचं फूड तयार करतात, किंवा आता फोटोसिंथेटिक आहेत म्हणजे फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये जो ऑक्सिजन रिलीज केला जातो, तो ऑक्सिजन ओशनमध्ये असणारे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्याद्वारे तो वापरला जातो. आणि त्यांच्यासाठी हा ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं ऑक्सिजन प्रोडक्शन होणं तिथं आवश्यक आहे. आणि हे ऑक्सिजन प्रोड्यूस करण्यामध्ये या डायटम्सचा किंवा क्रायसोफाइट्सचा महत्त्वाचा रोल आहे. अँड सो दे आर द चीफ प्रोड्युसर्स इन ओशन. आता प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत आपण असं म्हटलेलं आहे, म्हणजेच यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिससाठी जे काही पिगमेंट आवश्यक आहेत ती पिगमेंट यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. सेकंड टाईप, दॅट इज डायनोफ्लॅजेलेट्स. दे अपीयर येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू और रेड डिपेंडिंग ऑन मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता हे सुद्धा फोटोसिंथेसिस करणारे आहेत, यांच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. आणि या पिगमेंटच्या रंगानुसार या डायनोफ्लॅजेलेट्सचा रंग तयार होत असतो. दॅट मे बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू ऑर रेड. दीज आर फोटोसिंथेटिक. हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात बाय युजिंग सनलाईट. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज प्लेट. जसं आपण पाहिलं क्रायसोफाइट्समध्ये सेल वॉल ही सिलिकापासून बनलेली आहे, तसं डायनोफ्लॅजेलेट्समध्ये ही सेल वॉल सेल्युलोज प्लेटपासून बनलेली आहे. दे हॅव 2 फ्लॅजेला. डाय दॅट मीन्स 2. फ्लॅजेलेट्स फ्लॅजेला आहेत. आता फ्लॅजेला आहेत म्हणजे हे मोटाईल असतील का नॉन मोटाईल? दे आर मोटाईल. दे हॅव 2 फ्लॅजेला. वन लाईज लॉन्जिट्यूडनली अँड अदर लाईज ट्रान्सवर्स. आता लॉन्जिट्यूडनली म्हणजे एक जी फ्लॅजेला आहे ती उभी आहे आणि दुसरी जी फ्लॅजेला आहे ती आडवी आहे. दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये आहेत. रेड डायनोफ्लॅजेलेट्स लाईक गॉनियोलॉक्स, they undergo such a rapid multiplication that they make the sea appear red, which is called as red tide. या डायनोफ्लॅजेलेट्सपैकी रेड डायनोफ्लॅजेलेट्स आहेत, त्याचं नाव आहे गॉनियोलॉक्स. आता रेड कलर आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये असणारं फोटोसिंथेटिक पिगमेंटचा रंग कोणता आहे? रेड आहे. आणि ते अंडरगो रॅपिड मल्टिप्लिकेशन, त्यांची मल्टिप्लिकेशन होते, त्यांची संख्याही खूप रॅपिड प्रमाणामध्ये वाढते. आणि हे सीमध्ये राहणारे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांची संख्या वाढली, त्यांचा रंग लाल आहे, त्यामुळे दे मेक द सी ॲपियर रेड. त्याच्यामुळं जो सी आहे त्याच्यावर रेड कलर असल्यासारखा वाटतो, विच इज कॉल्ड ॲज रेड टाईड. दे रिलीजेस टॉक्झिन्स दॅट किल्स मराईन ॲनिमल. आता हे डायनोफ्लॅजेलेट्स आहेत, दे रिलीज सम टॉक्झिन. टॉक्झिन म्हणजे हार्मफुल मटेरियल, आणि त्या हार्मफुल मटेरियलमुळं दे किल्स द मराईन ॲनिमल. त्या सीमध्ये राहणारे जे काही ॲनिमल आहेत त्या ॲनिमल्सला घातक असे टॉक्झिन्स हे डायनोफ्लॅजेलेट्स रिलीज करत असतात. तिसरा प्रकार आहे युग्लिनॉइड्स. दे हॅव अ प्रोटीन रिच लेअर कॉल्ड पेलिकल. बघा, क्रायसोफाइट्समध्ये सिलिकाची लेअर होती, डायनोफ्लॅजेलेट्समध्ये सेल्युलोज प्लेटची लेअर होती, तर युग्लिनॉइड्स जे आहेत यांच्यावर एक प्रोटीनची लेअर आहे विच इज कॉल्ड ॲज पेलिकल अँड दॅट मेक्स देअर बॉडी फ्लेक्झिबल. या पेलिकलमुळं हे जे युग्लिनॉइड्स आहेत यांची बॉडी ही कशी आहे? फ्लेक्झिबल आहे, लवचिक होते. दे हॅव ऑल्सो 2 फ्लॅजेला. यांच्यामध्ये सुद्धा 2 फ्लॅजेला आहेत. वन इज लॉंग अँड अदर इज शॉर्ट. एक फ्लॅजेला खूप लांब आहे. बाजूला जी फिगर दाखवली आहे युग्लिनाची त्यामध्ये बघा एक फ्लॅजेला ही भरपूर लांब आहे आणि दुसरी जी फ्लॅजेला आहे ती एकदम छोटी आहे. डायनोफ्लॅजेलेट्समध्ये आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये सुद्धा 2 फ्लॅजेला आहेत, परंतु एक फ्लॅजेला ही उभी आहे, लॉन्जिट्यूडनल आहे, तर दुसरी फ्लॅजेला ही ट्रान्सवर्स आहे, आडवी आहे. इथे एक फ्लॅजेला ही लांब आहे तर दुसरी छोटी आहे. दे आर फोटोसिंथेटिक बट इन द ॲब्सेन्स ऑफ सनलाईट दे बिहेव्ज ॲज हेटेरोट्रॉप्स. हे सुद्धा फोटोसिंथेटिक आहेत. यांच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेटरी पिगमेंट आहेत की जे सोलार एनर्जी कॅप्चर करतात आणि त्या एनर्जीचा वापर करून युग्लिनॉइड्स हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात.
बट इन द ॲब्सेन्स ऑफ सनलाईट, जेव्हा सनलाईट ॲब्सेंट आहे, ॲट दॅट टाईम दे बिहेव्ज ॲज हेटरोट्रॉफ्स. त्यावेळेस मात्र ते स्वतःचं फूड तयार करत नाहीत. दे आर डिपेंडंट ऑन अदर ॲनिमल्स. एक्झाम्पल इज युग्लिना. द पिगमेंट प्रेझेंट इन युग्लिनॉइड इज सिमिलर टू दॅट ऑफ हायर प्लांट. हायर प्लांटमध्ये जे क्लोरोफिल पिगमेंट आहेत त्या पिगमेंटसारखेच पिगमेंट्स या युग्लिनॉइड्समध्ये प्रेझेंट असतात, ज्याचा वापर ते सोलार एनर्जी कॅप्चर करण्याकरता करतात. आणि या सोलार एनर्जीचा वापर करून युग्लिनॉइड्स हे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. परंतु जर सनलाईट नसेल तर ते स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत आणि दे बिहेव्ज ॲज हेटरोट्रॉफ्स. फिगर दाखवली आहे युग्लिनॉइडची. महत्त्वाचं फ्लॅजेला, एक लांब आहे एक छोटी आहे. त्यानंतर पेलिकल आहे, प्रोटीनचं असणारं त्यांच्यावरचं कव्हर आहे. क्लोरोप्लास्ट दाखवलेत ग्रीन कलरचे, ज्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, ज्या पिगमेंटचा वापर करून सनलाईट कॅप्चर करून ते स्वतःचं फूड बनवतात. त्यानंतर न्यूक्लियस आहे. आत्ताच आपण पाहिलं की प्रोटिस्टा ज्या सेल्स आहेत या युकॅरिओटिक सेल्स आहेत. युकॅरिओटिक म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस किंवा केंद्रक हा घटक पाहायला मिळतो. याशिवाय रिझर्वायर हा भाग आहे. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युग्लिनॉइड्स. नंतर चौथा प्रकार स्लाइम मोल्ड्स. दीज आर फंगाय लाईक प्रोटिस्ट. फंगायसारखे कॅरेक्टर असणारे प्रोटिस्ट म्हणजे स्लाइम मोल्ड्स. याच्या अगोदर आपण प्लांट लाईक प्रोटिस्ट पाहिले होते, क्रायसोफाइट्स. आता आपण पाहणार आहोत स्लाइम मोल्ड्स किंवा फंगाय लाईक प्रोटिस्ट. दीज आर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. आता फंगायमध्ये आपल्याला माहीत आहे की त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहे हे हेटरोट्रॉफ्स आहेत. ते स्वतःचं फूड तयार करू शकत नाहीत आणि मग त्यांच्या फूड रिक्वायरमेंटसाठी ते डेड ऑर्गॅनिझमवर डिपेंडंट असतात. आणि या प्रकारच्या न्यूट्रिशन मेथडला सॅप्रोफायटिक असं म्हणतात. आणि हे स्लाइम मोल्ड्स जे आहेत दे आर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. व्हेन स्लाइम मोल्ड्स ॲग्रिगेट दे फॉर्म प्लास्मोडियम. जेव्हा नंबर ऑफ स्लाइम मोल्ड्स हे एकत्रित येतात तेव्हा ते प्लास्मोडियम हे स्ट्रक्चर बनवतात. ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन दे डिफरन्शिएट अँड फॉर्म फ्रुटिंग बॉडीज अँड दे बियर स्पोर्स. जेव्हा फेवरेबल कंडिशन नाही त्यावेळेस त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन होते, विभाजन होते आणि फ्रुटिंग बॉडीज तयार केल्या जातात की ज्यांच्याद्वारे ते स्पोर्स तयार करतात. आता स्पोर्स तयार होणं म्हणजे हा असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. द स्पोर्स सर्वाईव्ह फॉर मेनी इयर्स इव्हन अंडर ॲडव्हर्स कंडिशन. हे जे स्पोर्स आहेत हे कधी तयार होतात? जेव्हा लाईफसाठी फेवरेबल कंडिशन नाहीत त्यावेळेस. मग हे स्पोर्ससुद्धा तसेच सर्वाईव्ह राहतात, जिवंत राहतात की जोपर्यंत ॲडव्हर्स कंडिशन ही संपत नाही. अँड दॅट स्पोर्स आर डिस्पर्स्ड बाय एअर करंट. हे जे स्पोर्स आहेत हे वाऱ्याद्वारे एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेल्या जातात आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन्स तयार केल्या जातात तेव्हा या स्पोर्सद्वारे नवीन इंडिव्हिज्युअल हे तयार केले जातात. इथं प्लास्मोडियमची फिगर आहे. The last type are the protozoans. They are heterotrophs. आता हे सुद्धा हेटरोट्रॉफ्स आहेत म्हणजे फूडसाठी ते इतर ऑर्गॅनिझमवर डिपेंडंट असतात. आयदर लिव्ह ॲज प्रिडेटर ऑर ॲज पॅरासाइट. हे जे आहेत हे प्रिडेटर म्हणून काम करतात, भक्षक म्हणून काम करतात किंवा पॅरासाइट म्हणून राहतात. आता प्रिडेटर आणि पॅरासाइटमध्ये काय फरक आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन हेटरोट्रॉफ आहे म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत आणि मग फूड डिराईव्ह करण्यासाठी ज्या ॲनिमलवर ते अवलंबून आहेत, जर त्या ॲनिमलची डेथ होत असेल तर ते प्रिडेटर झाला. आणि ॲनिमल हा लाईव्ह आहे परंतु ते फक्त न्यूट्रिशन त्याचं घेत आहे तर ती कंडिशन म्हणजे पॅरासाइट्स. देअर आर 4 ग्रुप्स ऑफ प्रोटोझोआ. या प्रोटोझोआचे 4 ग्रुप्स आहेत. नंबर 1 अमिबॉइड प्रोटोझोआ. अमिबासारखे असणारे प्रोटोझोआ. दे हॅव सुडोपोडिया
आपल्याला माहीत आहे की अमिबामध्ये मुवमेंटसाठी सुडोपोडिया फाल्स फीटचा वापर केला जातो फॉर लोकोमोशन अँड कॅप्चरिंग द प्रे. फूड कॅप्चर करण्यासाठी किंवा लोकोमोशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्यासाठी या फाल्स फीटचा म्हणजे सुडोपोडियाचा ते वापर करत असतात. दे लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर और मॉइस्ट सॉइल. मराईन फॉर्म हॅव सिलिका शेल ऑन देअर सरफेस. आता हे फ्रेश वॉटरमध्ये पण आहेत, सी वॉटर म्हणजे मराईन वॉटरमध्ये पण आहेत आणि बऱ्याच वेळा मॉइस्ट सॉईलवर पण पाहायला मिळतात. आणि मराईन फॉर्ममध्ये त्यांच्या सरफेसवर, बॉडी सरफेसवर सिलिका शेल ही प्रेझेंट असते. सम ऑफ देम सच ॲज एंटामिबा हिस्टोलायटिका आर पॅरासायटिक अँड दे कॉजेस डिसीज अमिबियासिस इन ह्युमन्स. जे अमिबॉइड प्रोटोझोआ आहे त्यामध्ये महत्त्वाचा जो आहे एंटामिबा हिस्टोलायटिका हा मात्र डिसीज कॉझिंग पॅरासाईट आहे आणि यामुळे ह्युमन बिईंगमध्ये अमिबियासिस हा डिसीज होतो. दुसरा प्रकार आहे फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ. फ्लॅजेलेटेड दॅट मीन्स दे हॅव फ्लॅजेला. बघा, वर मुवमेंटसाठी, लोकोमोशनसाठी अमिबॉइड प्रोटोझोआला सुडोपोडियाचा वापर करावा लागतो, तर फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआमध्ये फ्लॅजेला आर युजफुल फॉर लोकोमोशन. दे आर ऑल्सो पॅरासायटिक. पॅरासायटिक नेचरचे आहेत म्हणजे दुसऱ्या जिवंत ॲनिमलमधून ते त्यांचं न्यूट्रिशन डिराईव्ह करत असतात. अँड दे कॉजेस डिसीज स्लीपिंग सिकनेस. यांच्यामुळं स्लीपिंग सिकनेस हा आजार पाहायला मिळतो. एक्झाम्पल इज ट्रॅपॅनोसोमा. तिसरा प्रकार सिलिएटेड प्रोटोझोआ. दे बियर सिलिया. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की किंगडम प्रोटिस्ट जे आहेत यांच्यामध्ये जी मुवमेंट आहे, जे मोटाईल प्रोटिस्ट आहेत तर त्यांच्यामध्ये मुवमेंटसाठी फ्लॅजेलाही असू शकतात किंवा सिलियाही असू शकतात. तसं इथं जे सिलियरी आहेत किंवा ज्यांच्यामध्ये सिलिया आहेत अशा प्रोटोझोआला सिलिएटेड प्रोटोझोआ असं म्हणायचं. द बॉडी possesses a cavity which is called as gullet and that opens outside of the cell surface. त्या सिलिएटेड प्रोटोझोआमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी आहे. कॅव्हिटी म्हणजे एक पोकळी आहे आणि त्या पोकळीला ग्युलेट असं म्हणतात. एक्झाम्पल इज पॅरामेशियम. अँड लास्ट आर स्पोरोझोआन्स. स्पोरोझोआन्स दॅट मीन्स दे आर स्पोर प्रोड्युसिंग. दे प्रोड्युसेस स्पोर्स विच आर इन्फेक्शियस. तसं आपण पाहिलं की प्लास्मोडियम जे आहेत स्लाईम मोल्डमध्ये आपण पाहिले की हे जे प्लास्मोडियम आहे जेव्हा अनफेवरेबल कंडिशन्स आहेत तेव्हा हे स्पोर्स तयार करतात आणि फेवरेबल कंडिशनमध्ये मग त्या स्पोर्सपासून नवीन स्पीसीज ह्या तयार केल्या जातात. परंतु हे जे स्पोर्स आहेत दे आर इन्फेक्शियस. इन्फेक्शियस म्हणजे दे हॅव अ ॲबिलिटी टू कॉज डिसीज. यांच्यामुळं डिसीज होतो. आणि एक्झाम्पल आहे प्लास्मोडियम दॅट कॉजेस मलेरिया. आपल्याला माहिती आहे की मलेरिया जो आहे हा प्लास्मोडियम स्पीसीज या प्रोटिस्टमुळं ह्युमन बिईंगमध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे किंगडम प्रोटिस्टा जो आहे हा आपण पाहिला की ज्याचे 5 कॅटेगरीज आहेत. पहिला आहे क्रायसोफाइट्स, दुसरा आहे डायनोफ्लॅजेलेट्स, तिसरा आहे युग्लिनॉइड्स, चौथा आहे स्लाईम मोल्ड्स आणि पाचवा जो आहे कॅटेगरी ती म्हणजे प्रोटोझोआ. आणि या प्रोटोझोआंमध्ये परत 4 कॅटेगरीज आहेत. एक अमिबॉइड प्रोटोझोआ, फ्लॅजेलेटेड प्रोटोझोआ, सिलिएटेड प्रोटोझोआ अँड स्पोरोझोआस. इथं ही पॅरामेशियमची फिगर आहे आणि हे जे पॅरामेशियम आहे यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी आहे दॅट इज ग्युलेट. सिलिएटेड प्रोटोझोआ आहेत यांची जी बॉडी सरफेस आहे बाहेरून ग्रीन कलरची त्यावर नंबर ऑफ सिलिया ह्या प्रेझेंट असतात ज्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये मुवमेंटही होत असते. तर दिस इज ऑल अबाउट किंगडम प्रोटिस्टा.